तर रत्नागिरीतील जिंदाल कंपनीत वायुगळती झाली आहे आणि या वायुगळतीमुळे 53 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती मिळते। या वायुगळतीमुळे जयगड इथल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाला। या घटनेनंतर विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू होता आणि त्यावेळेला गॅस लीक झाला असा अंदाज आहे। स्थानिक प्रशासनाने मात्र यावर अजून तरी काही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राकेश, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? सौरभ, जवळपास दुपारी 12:30 ते 1 च्या सुमारास ही घटना घडली। या संदर्भात तिथले जे मुख्याध्यापक आहेत, जयगड माध्यमिक विद्या मंदिराचे जे मुख्याध्यापक आहेत, त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की 12:30-1 च्या दरम्यान असा वेगळा असा घाणेरडा वास यायला लागला, उघड असा वास यायला लागला, विद्यार्थ्यांना त्याचा त्रास व्हायला लागला। त्यामुळे काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आणि त्यानंतर सुरुवातीला 8 ते 10 विद्यार्थ्यांना हा त्रास होत होता। नंतर ही संख्या वाढत जाऊन जवळपास 55 ते 60 वर गेलेली आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्यानंतर काही विद्यार्थ्यांना आणखी त्रास होऊ लागला, त्यामुळे विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आतापर्यंत जवळपास 57 विद्यार्थ्यांना या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, तर खासगी रुग्णालयात जवळपास 2 विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला याबाबत मुख्याध्यापकांनी कंपनीच्या प्रशासन असेल किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली असं तिथले जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी सांगितलं। त्यानंतर मात्र कंपनीच्या पीआरओनी सांगितलं की होय, आमच्याच कंपनीतून इथून ही दुर्घटना झालेली आहे असं सांगण्यात आलं। त्यानंतर या सर्व विद्यार्थी जे आहेत ते जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आणि आता सध्या इथे नागरिक असतील, स्थानिक असतील, त्याचप्रमाणे जयगड परिसरातील नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जवळपास 4 तासांहून इथे मोठी गर्दी आहे आणि यासाठी मोठा पोलीस फौजफाटा देखील प्रशासनाकडून तैनात करण्यात आलेला आहे। मात्र नेमका कोणता वायू होता हे अद्याप समजू शकले नाही। प्रशासन देखील याबाबतची माहिती जी आहे ती घेत आहे। या संदर्भात अपर जिल्हाधिकारी यांनी देखील माहिती घेतली। त्याचप्रमाणे इथले वैद्यकीय शासकीय महाविद्यालय रत्नागिरीचे जे अधिष्ठाता आहेत जयप्रकाश रामानंद, त्यांनी देखील माहिती घेतलेली। सध्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलेलं, मात्र अजूनही काही मुलं जी आहेत ती या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत। मात्र नेमका हलगर्जीपणा कोणाचा आहे याबाबत सध्या तपास केला जातोय। मात्र या हलगर्जीपणाचा त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय। सौरभ, निश्चितच राकेश, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आता यावर विविध माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त येऊ लागलेल्या आहेत, एकदा बघूया। गॅस जेव्हा या चालू झाला तेव्हापासून आम्ही मच्छीमार सोसायटी त्या कंपनीकडे वारंवार पत्र आम्ही हे करत होतो की हे आम्हाला प्रकल्प नको पाहिजे, तरीसुद्धा हे गॅस त्यांचं चालू होतं आणि त्यांना एकदा येवली माध्यमिकातील त्यांची गाडी पलटी झाली होती तेव्हा बी सुद्धा आम्ही सर्व जाऊन त्यांच्याकडे संपर्क साधला होता की हे गॅसचं हे ते तुम्ही बंद करा, ह्याच्यामुळे आमच्या गावाला त्रास आहे म्हणून। मला असं समजतं की एकंदरीत 51 लोकांना इथं आणणार आहेत। आतापर्यंत 32 आलेले आहेत, 32 स्टेबल आहेत। बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत, त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते, त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे। 3 जणांना थोडंसं छातीमध्ये स्पाझम होत आहेत, म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतोय, त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत। उलटी आणि मळमळ झाली असं उलटी नाही, जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास। सिरियस मुलं आहेत का? नाही, सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही आहेत।